यानंतर एक महत्त्वाची बातमी बीडमधून गूढ आवाजानं बीड शहर आणि परिसर हादरला। दुपारच्या सुमारास हा गूढ आवाज झाला। हिंगोली परिसरात काही दिवसांपूर्वी भूकंपाचे धक्के जाणवले होते। आता बीडमध्ये हे गूढ आवाज झाल्यानं चर्चेला उधाण आलेलं आहे। दुपारच्या सुमारास हा गूढ आवाज आला आणि त्यामुळे एकच घबराट निर्माण झाली। बीड शहर आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये हे गूढ आवाज ऐकू आले। काही दिवसांपूर्वीच हिंगोली नांदेड या ठिकाणी भूकंपाचे धक्के जाणवले होते। साधारणपणे 2 दिवस हे भूकंपाचे धक्के जाणवले होते। त्यानंतर आता बीड शहरातही गूढ आवाज आल्यामुळे घबराट निर्माण झाली। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी आकाश सावंत यांच्याकडून। आकाश, गूढ आवाजामुळे घबराट निर्माण झाली आहे, नेमके हे गूढ आवाज कसले आहेत याबद्दल काही माहिती, स्पष्ट माहिती मिळू शकली आहे? हेमाली, बीड शहर परिसरात अचानक मोठा गूढ आवाज ऐकू आल्याने नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण होते। अनेकांनी घराबाहेर धाव देखील घेतली होती, तर सोशल मीडियावरही या आवाजाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे। विशेष म्हणजे काही दिवसापूर्वी हिंगोली परभणी परिसरामध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते। त्यामुळे हा आवाज भूकंपाशी संबंधित आहे का असा सवालही आता उपस्थित केला जात आहे। मात्र अद्याप प्रशासनाने या संबंधित कुठलीही आणि कसलीही संबंधित यंत्रणेने या आवाजाबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये। त्यामुळे या गूढ आवाजाचे गूढ आणि वाढल्याचं बघायला मिळत आहे। दुसरीकडे मोठ्या बीडमध्ये विविध चर्चांना जे आहे ते आता उधाण आल्याचं बघायला मिळत आहे। मात्र प्रशासनाकडून याबाबत लवकरच माहिती कळवली जाईल अशी देखील माहिती जी आहे ती समोर येते। हेमाली, धन्यवाद आकाश, आपण दिलेल्या या माहितीबद्दल।